नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. माणूस ओळखायला खरंच किती कठीण असतं माहितीये का? कधी एखादा अगदी साधा दिसणारा माणूस देवासारखा निघतो आणि कधी खूप सुसंस्कृत वाटणारा माणूस मनाने अगदी रिकामा असतो. आयुष्य आपल्याला रोज नवे चेहरे दाखवतं. काही शहाणपण शिकवतात, तर काही अनुभव आपल्याला अदरवाईज बनवतात. आणि अशाच अनुभवांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारं पुस्तक म्हणजे सुधा मूर्ती यांचा वाईज अँड अदरवाईज. आज आपण भेटणार आहोत अशा लोकांना जी खऱ्या आयुष्यात भेटले. काहींनी मन जिंकलं तर काहींनी धक्का दिला. म्हणजे थोडं शहाणपण आणि थोडा मूर्खपणा. अगदी बरोबर. म्हणूनच नाव आहे वाईज अँड अदरवाईज. चला तर मग सुरू करूया आजची ही भावनिक आणि विचार करायला लावणारी सफर. सुधा मूर्ती एक लेखिका, शिक्षिका आणि समाजसेविका. इन्फोसिस फाउंडेशनच्या कामानिमित्त त्या भारताच्या कानाकोपऱ्यात फिरल्या. गावं, खेडी, शहरं, श्रीमंत, गरीब, अनोळखी लोक आणि त्या प्रवासात त्यांना भेटलेल्या खऱ्या घटनांचा हा संग्रह. या कथा काल्पनिक नाहीत, त्या वास्तव आहेत आणि म्हणूनच मनाला जास्त भिडतात. म्हणजे पुस्तक वाचताना असं वाटतं की आपणच त्या प्रसंगात उभे आहोत. हो, आणि कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी हसूही येतं. एक प्रसंग खूप हृदयाला भिडतो. सुधा मूर्ती एका गरीब वृद्ध महिलेला मदत करतात. तिच्या घरासाठी पैसे देतात. ती महिला खूप कृतज्ञतेने त्यांना जेवायला बोलवते. घर साधं पण मन श्रीमंत. स्वतः उपाशी राहून पाहुण्याला जेवू घालणारी ती माऊली. तिचं प्रेम पाहून सुधाताईंचे डोळे पाणावतात. खरंच, गरीब माणसाचं मन किती मोठं असतं ना. हो, पैशानी श्रीमंती नसते, मनाने असते. हा पहिला मोठा संदेश. पण सगळे अनुभव असे गोड नसतात. दुसरा प्रसंग थोडा धक्का देणारा आहे. एक श्रीमंत सुशिक्षित बाई सुधाताईंना भेटतात. बाहेरून खूप सुसंस्कृत वाटणाऱ्या. पण जेव्हा त्या आपल्या नोकरांशी वाईट वागतात, त्यांना अपमानित करतात, तेव्हा लक्षात येतं की शिक्षण असूनही माणुसकी नाही. म्हणजे डिग्री आहे पण ह्युमॅनिटी नाही. अगदी तसंच. आणि इथेच अदरवाईज समोर येतं. या कथेतून शिकायला मिळतं, माणूस मोठा पदाने नाही तर स्वभावाने असतो. आणखी एक सुंदर प्रसंग, एका अनाथ मुलीचा. परिस्थिती खूप वाईट, पण डोळ्यात मोठी स्वप्न. ती हार मानत नाही, शिक्षण घेते, संघर्ष करते आणि शेवटी स्वतःच्या पायावर उभी राहते. सुधाताईंना ती म्हणते, मॅडम, तुम्ही मला मदत नाही केलीत, तुम्ही मला आत्मविश्वास दिलात. वाह, मदत पैशांनी नाही, विश्वासाने होते. हो, आणि हीच खरी ताकद आहे. पुस्तकात काही हलके-फुलके प्रसंगही आहेत. एकदा सुधाताई गावात जातात. लोक त्यांना मोठी अधिकारी समजून घाबरतात, पण त्या अगदी साधेपणाने जमिनीवर बसून चहा पितात. गावकरी म्हणतात, अहो तुम्ही पण आमच्यासारख्याच आहात, आणि सगळे हसतात.